चांदूर रेल्वे शहरामधोमध असलेले तालुका क्रीडा संकुलन ग्राउंडची दुर्व्यवस्था पाणी मधोमध साचल्याने ही शहरातील नागरिकांकरिता डोकेदुखी झाली आहे। तालुक्यातील पत्रकारांनी गेल्या 15 दिवसा अगोदर आपल्या लेखणीतून क्रीडा संकुलनाची व्यथा बातमीद्वारे प्रकाशित करून सुद्धा अजूनही कोणताही क्रीडा अधिकारी यांना घाम फुटत नसल्याचे शहरातील पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून बोलले जात आहे। 15 दिवसा अगोदर तालुका क्रीडा अधिकारी यांनी पत्रकारांना भ्रमणध्वनीद्वारे आम्ही क्रीडा संकुलनाचे काम चालू करू असे आश्वासन देऊन अजूनपर्यंत कुठलेही काम चालू नसल्याचे बोलले जात आहे। आता शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झालेली आहे व क्रीडा संकुलनाच्या ग्राउंडची व्यवस्था ठीक नसल्यामुळे त्यांना शाळेच्या ग्राउंडवर स्पर्धा घ्यावी लागत आहे। प्रतिष्ठित नागरिकांना व पोलीस भरती करिता जे मुलं-मुली तयारी करत आहे त्यांना या क्रीडा संकुलाचा कुठलाही फायदा होत नाही। या क्रीडा संकुलमधून प्रतिष्ठित नागरिकांनी पाठ फिरवलीच, परंतु क्रीडा अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सुद्धा पाठ फिरवत असल्याचे शहरातील नागरिकांकडून बोलले जात आहे। पण आमची पोलीस भरती निघाली होती। मागील 1 वर्षापासून आम्ही पोलीस भरती तयार करत होतो। पण आता आम्ही आता हॉस्टेल पुन्हा राहण्यासाठी आलो आहे नवीन सेमिस्टरसाठी। तर आम्ही ग्राउंडवर आलो तर ग्राउंडवरची खूप बेकार अवस्था झालेली आहे। तिथे पाणी खूप साचलेलं आहे। आमचा ग्रुप खूप साऱ्या जणांचा होता, पण त्या ग्राउंडवर रनिंग करताना खूप जणांना इंजरी झाली। खूप जण डॉक्टरपाशी गेले। त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही धावू नका या ट्रॅकवर। खूप जण घसरले या पाण्यामुळं, असं झालेलं आहे। आम्ही राठोड सरांच्या हाताखाली आम्ही इथे प्रॅक्टिस करत होतो। आता पुन्हा प्रॅक्टिससाठी आलो तर ही ग्राउंडची व्यवस्था खूप बेकार झालेली आहे। तर आम्ही आता डबल प्रॅक्टिससाठी आलेलो आहे। तर ही ग्राउंड खूप बेकार झालेलं आहे। तर आम्ही रोडनी रनिंग करायला जात असतो। तर रोडने पण खूप भीती राहते, मागून गाड्या वगैरे येते तर ठोकाची ॲक्सिडेंट करायची भीती राहते। म्हणून आम्हाला ग्राउंडची व्यवस्था पाहिजे। आमची विनंती आहे अधिकारी लोकांना क्रीडा संकुलच्या की आमचं ग्राउंडची व्यवस्था करून द्या, चांगली करून देण्यात यावी, जेणेकरून आम्ही इथं पुन्हा प्रॅक्टिस केली पाहिजे। इथे पाणी खूप साचते, इथं पाण्यामध्ये काहीतरी टाकलं पाहिजे जेणेकरून आम्हाला चांगली रनिंग करता आली पाहिजे आणि कोणी इंजर्ड नाही झालं पाहिजे पुन्हा, आणि भरतीसाठी इथे आमची सुविधा झाली पाहिजे। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।